नमस्कार. मी वैशाली. आज आमच्याकडे जेवायला काय बनवलंय ते सांगते. भाजीसाठी आज ह्या चवळीच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत. शक्यतो ह्याचे एकसारख्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत. नंतर शेंगा स्वच्छ पाण्यातनं धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं आणि हिंग. जिरं तडतडलं की घालायचे हळद. हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे आणि ते सुद्धा या फोडणीत आत्ता घालायचं. याचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी साधारणपणे 15 ते 20 सेकंद हे परतून घ्या. मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून फोडणीत घालायचा आहे. सोबतच घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साधारण 1 मिनिट तरी हा कांदा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. गॅसची ज्योत आत्ता आपण मध्यम केलेली आहे. आता फोडणीत तुकडे करून घेतलेल्या चवळीच्या शेंगा घालायच्या. भाजी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची. नंतर भाजीत घालायचंय मीठ, गूळ, आमचूर पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खवलेला ओला नारळ. आता ह्या सगळ्या गोष्टी एकदा या भाजीसोबत व्यवस्थित एकजीव करायच्या आहेत आणि या कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणामध्ये पाणी घालायचं आहे. इथे ही भाजी आपण वाफेवर शिजवणार आहोत. साधारण 3 ते 4 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि एकदा भाजी परत एकजीव करून घ्यायची. परत ह्या कढईवर झाकण ठेवायचं आहे. झाकणामध्ये पाणी आहे ना याची फक्त खात्री करून घ्या आणि अशाच पद्धतीने तुम्हाला जितकी ती मऊसर अशी भाजी शिजायला हवी तशी शिजवून घ्यायची आहे. भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि परत थोडासा खवलेला ओला नारळ घालायचा. चवळीच्या शेंगांची भाजी तयार. वरण करण्यासाठी तेल तापत असतानाच त्याच्यामध्ये घातलेले आहे मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिंग. तेलामध्ये अगदी अर्ध मिनिट हे सगळं व्यवस्थित परतून घ्या. नंतर घालायचे हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तिखट. फोडणी करत असतानाच आपण गॅसची ज्योत बारीक ठेवली आहे म्हणजे आपली फोडणी करपत नाही. आणि लगेच घालायचं आहे शिजवलेली तुरीची डाळ. डाळ शिजवत असताना मी डाळीचा खूप असा लगदा करून घेतलेला नाही आहे. तर हे बघा थोडीशी डाळ अशी आपल्या वरणामध्ये दिसणार आहे. गरजेनुसार ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. कुकरच्या खाली जे पाणी शिल्लक राहतं ते पाणी मी इथे वापरलेलं आहे. लगेच घालायचे गूळ पावडर, गोडा मसाला. आंबट गोड वरण करतोय म्हणून मी थोडंसं कोकम आगळ घातलं आहे. वरण एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर घातलं आहे चवीनुसार मीठ. आता ह्या वरणाला व्यवस्थित उकळी आणायची आहे. गॅस बंद करायचा आहे आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे. आंबट गोड वरण तयार. कोशिंबीर करण्यासाठी लोखंडी पळीमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं, हिंग, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि हळद घालून गॅस बंद केला. आणि कोशिंबिरीसाठी इथे गाजर किसून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये घालते मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, साखर, तयार करून घेतलेली फोडणी, मोड आलेले मूग आणि लिंबाचा रस. मोड आलेले मूग इथे आपण कच्चेच वापरलेले आहेत. कोशिंबीर एकजीव करायची आहे आणि गाजराची कोशिंबीर तयार. पुढचा पदार्थ आपण करतोय बीटाच्या पानांच्या वड्या. खूपदा बीट पानांसह मिळतो आणि मग अशा वेळेस त्या पानांचं काय करायचं हा प्रश्नही पडतो. तर ह्यातली जी चांगली पानं आहेत तेवढी आपण आधी बाजूला काढून घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर बाऊलमध्ये घेतलं आहे थालीपीठाच्या भाजणीचं पीठ. त्याच्यात घातले तीळ, ओवा, हळद, तिखट, गोडा मसाला, दाण्याचं कूट, गूळ पावडर, थोडीशी चिंच भिजवत ठेवलेली होती तर त्या चिंचेचा हा असा कोळसुद्धा याच्यात घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर,
आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यात गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि हे परत एकजीव करायचं आहे. खूप पातळ असं हे करायचं नाही आहे. बीटाच्या पानांना हे व्यवस्थित लावता येईल इतपतच हे घट्ट ठेवायचं आहे. बीटाच्या पानांची ही खाली जी टोकं आहेत ती आत्ता मी सगळ्याची अशी काढून घेते. पानाच्या मागच्या बाजूला ह्या ज्या अशा शिरा आहेत त्या लाटण्याच्या साहाय्याने दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे नंतर जेव्हा आपण या पानांची गुंडाळी करतो तेव्हा ती करणं सोपं जातं. आणि याच पद्धतीने सगळ्या पानांचं मी करून घेणार आहे. पानांच्या उपलब्धतेनुसार पानं आपण एका वडीमध्ये किती घ्यायची ते ठरवूया. तर इथे मी साधारण आत्ता 5 ते 6 पानं घेतलेली आहेत आणि छोटी आणि मोठी अशी सगळी पानं आपल्याला एकत्र करायची आहेत. सगळ्यात आधी मोठं पान घेतलेलं आहे. त्याला आपण हे जे तयार करून घेतलेलं पीठ आहे ते असं लावून घ्यायचं आहे. नंतर दुसरं पान असं ठेवायचं आहे आणि त्यालाही असंच पीठ लावून घ्यायचं आहे. आणि याच पद्धतीने मोठ्या पानापासून छोट्या पानापर्यंत एकावर एक पान असं ठेवत जायचं आहे आणि त्या प्रत्येक पानाला पीठ लावून घ्यायचं आहे. पानांची अशी ही जी बाजूची बाजू आहे ती दुमडून घ्यायची. त्यालासुद्धा व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी हे असं करून घ्यायचं आहे. आणि नंतर मी दाखवते या पद्धतीने ह्या पानाची आपल्याला अशी गुंडाळी करून घ्यायची आहे. ही गुंडाळी करत असताना ती घट्ट होईल याची फक्त काळजी घ्या. आणि या पद्धतीने ही अशी गुंडाळी आपण तयार करून घेतलेली आहे. आणि याच पद्धतीने बाकीच्याही सगळ्या पानांच्या गुंडाळ्या करून घ्यायच्या आहेत. थोडक्यात अळूवडीसारख्याच आपण या वड्या तयार करून घेणार आहोत. स्टीमरच्या चाळणीत ह्या गुंडाळ्या ठेवायच्या आहेत आणि ती चाळणी स्टीमरवर ठेवायची आहे आणि साधारण 8 ते 10 मिनटं हे शिजवून घ्यायच्या आहेत. आणि ह्या आता शिजवलेल्या आपल्या वड्या आहेत. वड्यांवर हे जे थोडंसं असं पीठ दिसतंय ते उरलेलं जे पीठ होतं ते मी वड्यांवर असं लावून घेतलेलं होतं. आणि सुरीच्या साहाय्याने ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. वड्या कापण्यापूर्वी त्या थोड्याशा गार करून घेणं मात्र गरजेचं आहे. बीटाचा जो लाल रंग असतो तो या पानांमध्ये सुद्धा असतो, त्यामुळे हे बघा मध्ये मध्ये तो लाल रंगसुद्धा या वड्यांमध्ये दिसतोय. अशा पद्धतीने या सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत. आता तव्यावर तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि कापून घेतलेल्या वडीचा प्रत्येक भाग पुढच्या बाजूनी आणि मागच्या बाजूनी हा असा करून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे तेलसुद्धा आपल्याला कमी लागतं आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित त्या वड्यांना तेल लागतं. वड्या शॅलो फ्राय न करता नुसत्या शिजवूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता, त्या पण छान लागतात. आणि आत्ता गरजेनुसारच तुम्ही थोड्याशा वड्या घेतल्या आणि शिजवून ठेवलेल्या या वड्यांचे काप 1-2 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवू शकता. नंतर हा तवा गॅसवर ठेवायचा आहे. गॅसची ज्योत मध्यम आहे आणि वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही बाजूनी ही प्रत्येक वडी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. अगदी 3 ते 4 मिनिटात ह्या सगळ्या वड्या अशा व्यवस्थित शॅलो फ्राय होतात. आणि आता या सगळ्या वड्या अशा तयार झालेल्या आहेत. या वड्या चवीलाही छान लागतात. अगदी खाल्ल्यानंतरही कुणाला कळणारसुद्धा नाही की तुम्ही या वड्या बीटाच्या पानांपासून बनवलेल्या आहेत. पान वाढताना मी नेहमीच सांगते की माझ्याकडे मिठाचा वापर कमी असतो, त्यामुळे गरजेनुसारच मी पानामध्ये मीठ घेते. त्यामुळे सुरुवातीला मी इथे वाढलेली आहे कारळाची चटणी, नंतर आहे कोशिंबीर, भाजी, आमटी, सॅलड म्हणून काकडीचे काप घेतलेले आहेत, ताटात भात वाढलेला आहे, पोळी वाढलेली आहे आणि शेवटी या घेते शॅलो फ्राय करून घेतलेल्या बीटाच्या वड्या. साधं सोपं आजचं जेवण तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.